नमस्कार. सध्या मी माझे अनुभव शेअर करतेय. तर त्याच्यामध्ये आज एक वाईट अनुभव शेअर करणार आहे आणि देवाच्या कृपेने मला चांगलीच लोकं मिळाली. खूप वाईट अनुभव नाही आले. 2-3 आलेत. तर ते शेअर करावेसे वाटले आणि त्यातनं शिकण्यासारखं पण खूप आहे आणि मी पण बऱ्याचशा गोष्टी त्यातनं शिकले. तर एक अनुभव म्हणजे बिर्याणीची ऑर्डर होती. जवळच्याच लोकांची होती. ग्रुप होता आणि ग्रुपसाठी बिर्याणी हवी होती. ओळखीची होती, जवळची होती. त्यांना माझी टेस्ट माहिती होती. त्याच्यामुळे त्यांनी मला ऑर्डर दिली होती. चिकन बिर्याणी होती. सगळं ठरलं, फायनल झालं. अमाउंट सांगितली. अमाउंट सांगितल्यानंतर ना ऑर्गनायझरचा मला रिप्लाय होता, की बिर्याणीला फक्त तांदूळ, चिकन आणि कांदा लागतो. एवढे कशाचे पैसे? तर खरंच बिर्याणी ह्या 3 वस्तूंमध्ये होते का? आणि सगळ्या होम बेकर्सनी आणि जे फक्त बिर्याणी बनवतात आणि क्लाउड किचन चालवणाऱ्यांनी मला रिप्लाय करा कमेंट्समध्ये आणि नक्की सांगा, की फक्त एवढ्याच गोष्टी पुरेशा आहेत का? आणि मला त्यांना सांगायचंय, की फक्त एवढंच नसतं, बऱ्याचशा गोष्टी लागतात. आमची मेहनत असते, कष्ट असते आणि आम्ही होम बेकर्स बऱ्यापैकी सगळेच कुठलेच टेस्टिंग पावडर वापरत नाहीत. आर्टिफिशियल कलर वापरत नाही. जी काही चव असते ती आमच्या हाताची चव असते. आमचे कष्ट असतात, मेहनत असते आणि प्लस आम्ही ठरलेले मसाले उचलले टाकले असंही नसतं. ज्या काही गोष्टी लागणार आहेत, ते आम्ही भरपूर प्रमाणामध्ये मन भरून वापरतो. काजू असतील, दही असेल, साजूक तूप असेल, चिकन असेल, की हां, ह्या वस्तू लागणारच आहेत. ह्याच्याशिवाय व्यवस्थित पदार्थ बनणार नाही. आम्ही पूर्णपणे वापरतो. कारण आम्हाला टेस्ट महत्त्वाची आहे, क्लायंट महत्त्वाचं आहे. तुमच्या कस्टमायझेशन प्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करतो. वेळेत ऑर्डर पूर्ण करून देतो. आणि बऱ्याचशा गोष्टी लागतात आणि कसं काय तुम्ही म्हणू शकता, की फक्त 3च गोष्टी लागतात आणि त्याच्यामध्ये पूर्ण आणि ह्या ऑर्डरमध्ये मला नुकसानच झालंय. मानसिक त्रास झाला. हां, काही अपवाद होते बरं का. ज्यांना पटलं ना, की नाही मेहनत आहे आणि पैसे आहेत, त्यांनी मला पैसे दिले. पण ते पुरेसे नव्हते. मला जे सामान घ्यायला पैसे लागले ना, तेवढे पण त्यातनं नाही निघाले. माझं नुकसानच जास्त झालं. ह्याच्यातनं मी एक शिकले, कितीही जवळचे असू देत, काहीही असू दे, तुमची पूर्ण अमाउंट तुम्ही पहिल्यांदा ॲडव्हान्स घ्या आणि त्याच्यानंतरनं तुम्ही तुमची ऑर्डर बनवून द्या. ज्यांना पटतंय ते घेतील, नाही पटतंय त्यांना जिकडे परवडेल तिकडनं ते घेतील. हां, खूप जवळचे असतील ना, तर थोडाफार डिस्काउंट तुम्ही द्या त्यांना आणि ते डिस्काउंट हां, ही डिस्काउंट करून मी अमाउंट तुम्हाला सांगतेय असं करून पूर्ण अमाउंट तुम्ही ॲडव्हान्स घ्या आणि त्याच्यानंतरनं ऑर्डर घ्या. आणि ह्याच्यामध्ये माझं काही चुकीचं असेल तर ते पण तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि खरंच ह्या 3च फक्त गोष्टींमध्ये बिर्याणी होते का? कांदा, तांदूळ आणि चिकनचे पैसे फक्त ₹500-600 तुम्हाला मिळाले आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 किलो बिर्याणी बनवू शकता का? हे पण मला सगळ्यांनी नक्की सांगा. पुढचा अनुभव लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. तोपर्यंत धन्यवाद.